नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ कोणतीही रेसिपी नाही, कोणतेही शेतातलं काम नाही. आज वेगळ्याच विषयावर आम्ही बोलणार आहे. खरं तर हा विषय 6 महिन्या अगोदर करायला लागता, पण 6 महिन्यानंतर आम्ही आज हा व्हिडिओ बनवायला लागलो आहे. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजेलच काय बोलणार आहे ते. तर पेमेंट विषयी आम्ही आज बोलतोय आणि हा व्हिडिओ खास पेमेंटसाठी आहे. म्हणजे ज्या बऱ्याच कमेंट आलेत आम्हाला की तुमचं पहिलं पेमेंट आलं का. तर आमचं पहिलं पेमेंट आलंय, जमा झालंय. म्हणजे 6 महिने, 1 वर्ष लागलं आम्हाला चॅनल मॉनिटाईज करायला. एका वर्षात चॅनल मॉनिटाईज झालं आणि दुसरं वर्ष पूर्ण होईपर्यंत $100 जे पूर्ण व्हावे लागतात ना, ते $100 पूर्ण व्हायला 2 वर्ष झालीत. आणि तिथून पुढे आमचा जरा फोनचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. ते टॅक्स फॉर्म भरायला म्हणजे त्याचा ऑप्शन येत नव्हता, त्यामुळे जरा लेट झाला. तो फॉर्म भरायला लेट झाला त्यामुळे. आणि त्यानंतर काय झालं, फॉर्म भरायच्या वेळेला मोबाईल पण माझा चेंज झाला, त्यामुळे त्याची प्रोसेस लांबत गेली आणि खातं जोडावं लागत होतं त्याला. आणि ते माझ्याकडे नव्हतं खातं आणि ते ओपन करायला खूप वेळ गेला. कारण कुठे ओपन करायचं, काय करायचं याची चौकशी नीट व्यवस्थित करून म्हटलं करूया. तर त्यामध्ये सुद्धा 1-2-3 महिने गेले तर चालू होईपर्यंत. आणि पहिलं पेमेंट आमचं आता म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता 2.5 वर्ष झालेत आमच्या चॅनेलला. आणि बँकेचं त्याला खातं पण जोडायचं होतं आणि त्याला कोणतीही राष्ट्रीयकृत बँक लागत होती. माझ्याकडे दुसरे 2-3 अकाउंट आपल्या खाजगी बँकेचे आहेत, पण ते चालत नव्हते. त्याला आपल्याला सरकारी बँक लागते किंवा अशी मोठी बँक कोणतीही चालेल, HDFC वगैरे कोणत्याही बँका तुम्ही वापरू शकता, ज्या मोठ्या चांगल्या लेवलच्या आहेत त्या. आणि ती बँक, त्या अशा कोणत्याही बँकेचं माझ्याकडे खातं ओपन नव्हतं, त्यामुळे ते ओपन करायला 1-2-3 महिने गेलेत. आज करू, उद्या करू, आणि कोणती बँक निवडायची याच्यामध्ये सुद्धा वेळ गेला. आणि त्यामुळे 2 वर्ष पूर्ण $100 जे पूर्ण व्हायला लागतात ना, ते त्यासाठी 2 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर 1 वर्ष गेला चॅनेल मॉनिटाईज करायला. दुसरा वर्ष पूर्ण झालं कशाला, तर $100 पूर्ण करायला. आणि $100 पूर्ण झाल्यानंतर पहिलं पेमेंट येतच. पण माझा नंतरचे 6 महिने म्हणजे अडीच वर्ष होईपर्यंत याच्यातच गेलेत की कोणती बँक निवडायची. फोनचा प्रॉब्लेम आला, परत तो टॅक्स फॉर्मचा प्रॉब्लेम पण आला होता थोडा, त्यामुळे 6 महिने ते एक्स्ट्रा गेलेत. आणि त्या 6 महिन्याचं पेमेंट सगळं मिळून माझं थोडं साठलंय, म्हणजे $100 पेक्षा जास्त साठलंय, ते तुम्हाला सांगते मी. खरं तर युट्यूबवर चॅनल काढायचं खरं योगदान म्हणजे माझ्या ताईंचंच आहे, कारण ह्यात मी जास्त इंटरेस्टेड नव्हतो. आणि मला एवढं पण वाटत नव्हतं की एका वर्षात आमचं 1 लाख काय, एका वर्षात 1,000 सबस्क्राईब लागतात. एका वर्षात 1,000 सबस्क्राईब, 4,000 वॉच टाईम, एवढं म्हणजे मला असं वाटत नव्हतं की हे पूर्ण होईल. आणि खरं तर एडिटिंग त्याच करते आता, मी काही यात करत नाही. कारण आम्हाला कमेंट पण आलता एडिटिंग ते कोण करते. खरं तर ताईच करते. रात्रीचा म्हणजे आमचं सगळी कामं ते आवरल्यावर रात्रीच त्याच 10च्या पुढे एडिटिंग करत बसलेले असते. तेव्हा पण मी नसते त्यांच्यापाशी, त्याच करत असते. वेळ काढून, म्हणजे कामं पण भरपूर आहेत आमची, एडिटिंगसाठी वेळ मिळतच नाही दिवसाचा. आणि रोज रेग्युलर व्हिडिओ टाकायचा म्हटलं ना, तर पेमेंट आलं असतं आमचं, अजून लवकर आलं असतं. पण रेग्युलर व्हिडिओ आम्हाला काही टाकायला वेळ मिळत नाही. आणि असं म्हणजे 4 दिवसातून 8 दिवसातून असा व्हिडिओ आम्ही बनवत असतो. म्हणजे आज हा बनवलाय ना, तर याला एडिटिंग आता उद्या संध्याकाळी होणार. आणि मग त्याला आवाज वगैरे लावायचा असला तर तो परवा लावायचा. असं करत त्या एका व्हिडिओमध्ये 2-3 दिवस आमचे जातात. आणि मग तो 4थ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायची वेळ येते. आणि अशा पद्धतीने आम्ही 8 दिवसातून किंवा 4 दिवसातून असा एखादा व्हिडिओ टाकतो. त्यामुळे पेमेंट जरासं लेट होतं, एवढंच, बाकी काही नाही. म्हणजे पेमेंट रोज रेग्युलर जर व्हिडिओ असताना तर अजून पेमेंट आमचं वाढलं पण असतं आणि आतापर्यंत सबस्क्रायबर पण वाढले असते. आणि आमची फॅमिली आता ही सबस्क्राईब फॅमिली खूप मोठी झाली असते, पण तेवढा वेळ मिळत नाही आहे. म्हणून जरा पेमेंटसाठी सुद्धा लेट झालाय. तर तुम्हाला पेमेंट आता सांगायचं म्हणजे ह्या 6 महिन्यात पेमेंट म्हणजे थोडंसं वाढलंय. आणि आपले सबस्क्राईब पण थोडे वाढलेत ह्या 2-3 महिन्यामध्ये. पेमेंट $100 पूर्ण झाल्यानंतर मिळतं आपल्याला पेमेंट. ते तुम्ही कधीही तुमच्या अकाउंटवर येतं, त्याची सगळी प्रोसेस मात्र व्हायला लागते. आणि ते $100 आल्यानंतर मग तुमचं पेमेंट, नंतरचं पेमेंट महिन्याच्या महिन्याला येत राहतं. तर आमचं पेमेंट $100 2 वर्ष पूर्ण ज्यावेळी चॅनेलला झालं त्यावेळी $100 आलेत. आणि आता या 6 महिन्यात, म्हणजे आता 2.5 वर्ष चॅनेलला पूर्ण झालेत. आणि या 6 महिन्यात आता $100 पेक्षा जास्त झालेत. तर ते पेमेंट किती झाले तुम्हाला अशी त्याची फिक्स अमाऊंट तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते युट्यूबने अलाउड केलेलं नाही. त्याची फिक्स रक्कम अशी तुम्हाला फिक्स सांगणार नाहीये मी.
तर आत्ताच्या म्हणजे आता तुम्हाला सांगते मी म्हणजे कशावरून आताचा सोन्याचा दर काय आहे तर सध्या 1.5 लाख रुपयेपर्यंत आहे. तर याच्यावरून तुम्हाला मी सांगते पेमेंट माझं किती आहे. तर आता 1 ते 1.25 ग्रॅम सोनं आपण घेऊ शकतो इतकं आता पेमेंट आलंय. म्हणजे जास्ती नाही आहे ते थोडंच आहे कारण खूप 2.5 वर्ष झाली चॅनेलला. एवढे दिवस आम्ही काम करतोय तर सुद्धा हे पेमेंट थोडंच कमीच आहे त्या मानाने. आणि तुम्हाला समजेलच आता 1 ते दीड ग्रॅम सोनं आपण खरेदी करू शकतो. एवढी रक्कम आता आम्हाला पेमेंट आलेलं आहे पहिलं. म्हणजे ते 6 महिने आम्ही साठलं आमचं ते गुगल ॲडसेन्स वरती, त्यामुळे ते एवढं आले, नंतर एवढं पण आलं नसतं, कमीच आलं असतं. आता इथून पुढचं काय महिन्याच्या महिन्याला येईल, पण तुमचा प्रतिसाद सपोर्ट मिळाला तर आमचं पेमेंट वाढू शकतं, नाहीतर मग काय आहे ते थोडं थोडंसंच. खरं तर म्हणजे आम्ही काय पेमेंटसाठीच हे व्हिडिओ काढायला लागलो असं काही नाही, कारण ताईंची एक आवड होती की यूट्यूबवर चॅनल करावं. म्हणजे पेमेंटचा विषय तिने सुद्धा सुरुवातीला मला असं काही सांगितलं होतं की पैशासाठी आपण करायचं आहे असं काही नव्हतं. त्यांना एक आवड होती आपलं नाव होऊन दे, आपल्या आठवणी आपल्या संग राहून देता, म्हणून हे यूट्यूबवर आम्ही चॅनल काढलेलं आहे. पैसे मिळावत म्हणून आम्ही सुरुवात केली, त्यावेळी पैसे मिळावत म्हणून अजिबात सुरुवात केलेली नाही. कारण पैसा आमच्याकडे नाही असं नाही. आमचे मिस्टर दोघींचे सुद्धा भरपूर पैसे मिळतात, आम्हाला पैशाची गरज नाही आहे. आमच्यासाठी सगळं करतात ते, त्यामुळे आम्हाला वैयक्तिक पैसे मिळवायची गरज आहे असं काहीच नाही. तर आम्ही म्हणजे आम्ही जी कामं करतो शेतातली किंवा घरातली, हॉलवरची, फार्म हाऊसवरची, ही कामं आमच्यासोबत कायम राहावीत. आमच्या मुलांना आम्ही ती आठवण करून द्यावीत. म्हणजे आमची मुलं सुद्धा आमच्या मम्म्यांनी काय काय केलं हे नंतर मोठी झाल्यानंतर त्यांच्या बायकांना दाखवावी त्यांनी आम्ही केलेली कामं. म्हणून म्हटलं ह्याची कुठेतरी आठवण राहावी. आणि हे आपल्या म्हणजे आयुष्यभर राहतच. हे यूट्यूबवरती जे आपण व्हिडिओ टाकतो ते आयुष्यभर राहतात, कधीच डिलीट आपल्या आयुष्यातून होत नाहीत. म्हणून हे आम्ही सुरुवात केली चॅनेलला. आणि सुरुवात केल्यानंतर थोडी नंतर हळूहळू आशा वाढतच जाते. हां, आता थोडंसं यातून काहीतरी इन्कम व्हावा आणि आपले सबस्क्रायबर पण वाढावेत असं नंतर वाटायला लागलं. आणि मग 8 दिवसातून 10-12 दिवसातून एखादा व्हिडिओ टाकत होते. तर नंतर मग 8 दिवसातून, आता 5-6 दिवसातून, असं 4 दिवसातून असं आता टाकायला चालू केलंय. जे आता युट्यूबचं पेमेंट आले ते काय आम्ही घरी आणले नाही अजून. म्हणजे अजून काय ते बरोबर आहे ना, अकाउंटवर जमा झालेत पण अकाउंटवरनं अजून काढलेले नाहीत ते. आणि ताईंचं असं म्हणणं आहे की ते आम्ही समाज कल्याणासाठी वापरायचं किंवा एखाद्या गरिबांसाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माझी पहिल्यापासूनच इच्छा आहे की जे आपलं यूट्यूबचं पहिले पेमेंट झाल्यानंतर थोडीशी का वेळा त्याच्यातली रक्कम आहे ना, ती गोरगरिबांच्यासाठी कुठेतरी काहीतरी त्याचं करायचं असं माझी इच्छा आहे. म्हणून आम्ही या पेमेंटचं बँकेतून काढल्यानंतर त्याचं काहीतरी म्हणजे गरिबांसाठी किंवा शाळेतल्या मुलांसाठी किंवा असं काहीही एखादं दान करणार आहे. छोटीशी का वेळा रक्कम त्याच्यातली आम्ही दान करणार आहे. पण कुठे आणि काय करायचं ते आमचं अजून ठरलेलं नाही. त्यामुळे जर आता पाऊस पण भरपूर आहे आणि बाहेर पडायचा इलाज नाही आहे, त्यामुळे जरासं पाऊस कमी आल्यानंतर, ऊन पडल्यानंतर आम्ही हे करणार आहोत. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पेमेंटचं एक्झॅक्टली किंमत आता लक्षात आली असेल किती माझं पेमेंट पहिलं झालंय आमचं ते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.